तर नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर अगदी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. नेहमीप्रमाणे माझा बेस्ट फ्रेंड आळस असल्यामुळे मला ब्लॉग बनवायची इच्छा होत नाही आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. तुम्हाला आवाज येत असेलच. तर ठीक आहे, तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की मला कोणत्या विषयावरती बोलायचं आहे. तर मी सुरुवात इथून करेन. मी गेल्या एक महिन्याभरापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की श्री यल्लमा देवीची लिंब काढण्याची प्रथा तुमच्याकडे आहे का. ठीक आहे, तर तो व्हिडिओ मी टाकला होता आणि ॲक्च्युली तो व्हिडिओ एक आठवण म्हणून मी केला होता, खास करून माझ्या सासूबाईंसाठी. कारण खूप जास्त माझे जितके व्लॉग असतील, तुम्ही जर आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की त्या फार काही व्लॉगमध्ये येत नाहीत. माझी जी काही माहेरची माणसं आहेत तर मी तिथे गेल्यानंतर आवर्जून ब्लॉग बनवते, तर ते सगळे कॅप्चर होतात व्हिडिओमध्ये. तर ही एक काय म्हणतात, एक आठवण म्हणून पण आणि त्याही ब्लॉगमध्ये येते म्हणून मी तो ब्लॉग बनवला होता आणि तो मी यूट्यूबवरती अपलोड केला. तर त्याच्या खाली ना एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटची सुरुवात अशी झाली की वा छान ताई, ब्लॉग खूप छान बनवला वगैरे वगैरे. तर अगदी ज्या ताईंनी मला कमेंट केली होती तर त्यांनी सुरुवात अशी केली की त्यांनी मला खूप प्रश्न विचारले की म्हणजे हे तुम्ही का करताय वगैरे असं तसं. मग तिथे कोणाच्या ते देव वगैरे अंगात येतात ना, तर तसं काही आहे का. खूप गोष्टी त्यांनी विचारलं मला, खूप गोष्टी सांगितल्या. आता मी त्यांचं नाव नाही घेत आहे आणि खास हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर सुरुवात इथून झाली. त्यांनी जी कमेंट केली त्यावरून जी सुरुवात झाली. तर त्यांचा पहिला प्रश्न असा होता की आम्ही खूप बोललो ह्या गोष्टीवरती आणि मी पहिलाही एक व्हिडिओ बनवलेला आहे की 8 वर्ष झाले मला मूलबाळ होत नाही आहे. तर काही लोकांनी असं ठरवलं की नाही, हिला भूतबाधा वगैरे झालेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यामध्ये सुद्धा मी हे बोलले होते आणि आत्ताही मी तेच बोलेन की मूलबाळ होण्याचं आणि न होण्याचं यामध्ये देवाचा काहीही संबंध नाही आहे. ती जी प्रथा आहे आता ती म्हणजे सासूबाईंनी सुरू केली. ठीक आहे, तर त्याच्या आधी आदत सासूबाईंच्याकडे होतं की नव्हतं मला नाही माहिती. तर माझ्या सासूबाई तरी ते करतात. तर त्या ताईंनी मला विचारलं की आता हे मूलबाळ होत नाही आहे मलासुद्धा, म्हणजे त्यांनासुद्धा. तर त्यांच्या अंगामध्ये काहीतरी गवर वगैरे येते असं त्या सांगत होत्या मला. तर पहिली गोष्ट तर मी क्लिअर केलेली आहे की मूलबाळ होण्याचा आणि देवाचा फार फार दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. काही वैज्ञानिक गोष्टीसुद्धा असू शकतात किंवा अगदी आता आमचंच घ्या, आमचे सगळेही रिपोर्ट नॉर्मल असूनही काही गोष्टीत काय म्हणतात त्याला, नॅचरली प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी मला प्रॉब्लेम येतो आहे. ठीक आहे, तर मी एकच सांगेन की ज्या गोष्टीला जितका वेळ लागतो आहे ना तितका वेळ देणं खूप जास्त गरजेचं. आणि जी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे त्या गोष्टीच्या पाठीमागे लागणं म्हणजे मी तर म्हणेन की वेळ वाया घालवण्यासारखं आहे. आता मूलबाळ होणं न होणं ह्या गोष्टी खूप नॅचरल आहेत. काही सायंटिफिक मेडिकल रिझनसुद्धा असू शकतात. यामध्ये दूरदूरपर्यंत देवाचा संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मला हे विचारलं की आता ही जी लिंब काढण्याची प्रथा आहे किंवा माळ परडी आहे वगैरे किंवा ते सात्या सरांचं वगैरे जास्त ना ते आहे, तर तुला हे कंटिन्यू करावं लागेल, नाही तर मग तुम्हाला त्रास होईल वगैरे असं त्या सांगत होत्या. पहिली गोष्ट तर हे माझ्या सासूबाईंनी सुरू केले तर ते त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहील. त्यांच्यानंतर मी काहीही करणार नाही आहे. आजपर्यंत मी काही केलं नाही, तर इथून पुढेही मी नाही करणार आहे. आणि जरी मी केलं तरी त्या मी केलेल्या गोष्टी मी माझ्या मुलांना भविष्यात का लादू, कशासाठी लादू. का आपले जे अधिकार आहेत, हक्क आहेत, आपण समोरच्यावरती लादणं हे खूप चुकीचं आहे. आणि मी माझ्या सासूबाईंना स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे काही आहे ते तुमच्यापर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मला अजिबात जमणार नाही आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करू नका. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की त्यांनासुद्धा अंगामध्ये देव वगैरे येतात. तर मी पर्सनली सांगेन की मला ह्या गोष्टी नाहीत पटत. कारण
देव वगैरे येण्यासाठी पहिली तर मी जो पहिला ब्लॉग बनवलेला आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. मी आणखीन एकदा सांगते, मी हेच बोलेन की काही वैज्ञानिक अडथळे असू शकतात. जे काही मेडिकलच्या गोष्टी आहेत त्या करणंसुद्धा गरजेचं आहे. ते करूनही तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल तर मी तर म्हणेन की तिथे तुम्ही थांबा. ज्या वेळेला ती वेळ येईल आई होण्याची, त्या वेळेला तुम्हाला ते आपोआपच मिळून जाईल. आणि हा जो सगळा खेळ आहे तो कर्माचा आहे, तुमच्या पाप आणि पुण्याचा आहे. तुम्ही जितकं चांगलं कराल तितकंच चांगलं तुमच्याशी होईल, तुमच्याबरोबर होईल. जितकं तुम्ही समोरच्याला त्रास द्याल, वाईट कराल, त्याच्याविषयी वाईट बोलाल, ते तुम्हाला परत मिळणार आहे. जे आपण समोरच्याला देऊ, अगदी तो राग असेल, द्वेष असेल, प्रेम असेल, पैसा, अडका, खाणं पिणं, जे काय असेल ते तुम्हाला परतून त्याच गोष्टी दुप्पट प्रमाणात मिळणार आहेत. ही रियालिटी आहे. तर आता हे जे काही लिंब वगैरे काढला गेला, तर खरं हेच आहे की माझ्या सासूबाईंचं असं मत होतं की खूप वर्ष झाले लिंब नाही काढला त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे वगैरे असं तसं. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही सगळं देवाचं करा, मी देवासमोर असे हात जोडून बसते आणि मी निलेशला स्पष्ट सांगेन की तू मला जवळ घेऊ नको, आपण देवाच करूया आणि जे काय होईल ते आपल्याला मूलबाळ होईल. तर मेल आणि फिमेल एकत्र आल्याशिवाय मूलबाळ होणं, प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणं इम्पॉसिबल आहे. आता त्यांचं हेही मत होतं. आता हे मी बोलू की नको मला माहिती नाही, पण ठीक आहे की रोज संबंध ठेवणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर ऑर्गन डॅमेज होतात आपले, जे आतले आहेत ते. आणि मी फार काही एक्सप्लेन नाही करणार ज्यांना खरंच याबद्दल. आणि मी एक स्वतः मेडिकल स्टुडंटसुद्धा होते, आता तर हाऊसवाईफ आहे, होते. या सगळ्या गोष्टी आम्ही काय म्हणतात शिक्षणाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. अति एखादी गोष्ट केली तर फिजिकली आता एखादी गोष्ट केली तर काय होतं काय नाही ह्या गोष्टी मला स्वतःला माहिती आहेत. तर त्यांनी मला हेच विचारलं होतं की ताई आम्ही सुद्धा देवाचं खूप करतो, तर हॉस्पिटलचं वगैरे सुद्धा बघितलेलं आहे आणि अजूनही लग्नाला 7-8 वर्ष झालेले आहेत. तर मी नॅचरली किंवा आर्टिफिशियल पद्धतीने प्रेग्नन्सी कन्सीव्ह नाही करू शकत आहे. तर मी हेच सांगेन की पहिली गोष्ट तर समाजाचा विचार करणं सोडून द्या. ठीक आहे, मी सुद्धा खूप काही ऐकलं, अरे ही तर हिला मूलबाळ होत नाही आहे, हे वांजोटीच आहे, किंवा आणि प्रत्येक गोष्टीला स्त्रीलाच दोष दिला जातो. असं नाही आहे की पुरुषालाही कन्सिडर केलं जातं, अजिबात नाही. मी म्हणेन की दोघांनाही कन्सिडर करा, दोघांनाही ठरवायचं आहे ना चुकीचं तर दोघांनाही ठरवा. फक्त एका स्त्रीला दोष देणं हे खूप चुकीचं आहे. तर मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही सगळे प्रयत्न करून जर तुम्हाला होत नसेल तर वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि एखाद्या गोष्टीला वेळ लागत असेल तर तितका वेळ त्या गोष्टीला देणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मेंटली आणि फिजिकली वीक होण्यात काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही जर मेंटली स्ट्रॉंग असाल तर फिजिकली सुद्धा फिट राहाल. जर याच गोष्टीचा सतत विचार केला की अरे मला तर मूलबाळ होत नाही आहे, माझ्या पाठीमागे सगळ्यांची लग्न होऊन झाली. आता मी सांगते, माझ्या बहिणीचंही माझ्या पाठीमागे, माझी लहान बहिणीचं लग्न होऊन तिला मुलगाही झाला. आता माझ्या मते मुलगा तो 2 ते 3 वर्षाचा असेल. तर त्याबद्दल मला असं वाईट वाटणं किंवा दुःख होणं किंवा मी त्या गोष्टीचं टेन्शन घेणं की बाबा मी प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकत नाही, हे खूप चुकीचं आहे. काही जण तर ज्या आहेत माझ्या संपर्कामध्ये, माझे फ्रेंड्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनासुद्धा खूप प्रॉब्लेम्स आहेत प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी. तर ते लिटरली ना रडतात. अगदी महिन्याला जी पाळी येते ती झाली ना खूप रडतात. त्या मला इतकंच विचारतात की तुलाही नाही आहे मूलबाळ, तर तू इतकी निवांत कशी राहू शकतेस. तर निवांत राहणं आणि मूलबाळ होण्याचं काही संबंध नाही आहे. पहिली गोष्ट तर आपण त्या गोष्टीचं टेन्शन घेणं हे खूप चुकीचं आहे. पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आणि पाळी होणं न होणं ही एक नॅचरल गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझी एक फ्रेंड आहे, तीसुद्धा एक मेडिकल स्टुडंट आहे. तिला PCODचा प्रॉब्लेम आहे. PCODमध्ये मी फार काही नाही बोलणार,
हेच होतं की जे आपले पिरियड्स असतात ते इरेग्युलर राहतात आणि प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यात खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि ना की नॅचरली होऊ शकतं ना आर्टिफिशियल कन्सीव्ह होऊ शकतं. कारण पिरियड्स जे आहेत ते इरेग्युलर असल्यामुळे जे आपले स्त्रीबीज तयार होतात त्याचं फिक्सचे टायमिंग असं ना 21 दिवसानंतर ते नीट होत नाही. त्यामुळे डॉक्टर स्पष्ट सांगतात PCOD असेल तर सॉरी आम्ही काहीच नाही करू शकत. पण ह्या गोष्टी शक्य आहेत जर तुम्ही प्रॉपर एक हेल्दी डाएट घेतला आणि जे आपले व्यायाम प्रकार आहेत किंवा योगासनं आहेत, त्यामध्ये मग मनन आलं चिंतन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर जर तुम्ही केलं तर मे बी शक्य होऊ शकतं. तर तिने किती टेन्शन घ्यायला हवं, तिला तर रियालिटी माहिती आहे की बाबा ठीक आहे ह्या गोष्टींसाठी मी बनलेली नाही आहे. तर ठीक आहे ओके ॲक्सेप्ट करायला शिका पहिली गोष्ट. तर आता मीही जे काही आहे आम्हालाही आमच्या लग्नालाही 8 वर्ष पूर्ण होऊन 9वं वर्ष लागलेलं आहे. आम्हालाही प्रत्येकजण जास्त करून सासूबाई माझ्या आणि माझी मम्मी माझं डोकं खूप खातात. नको त्या गल्ली बोळातले जे तांत्रिक मांत्रिक आहेत त्यांच्याकडे जाऊन विचारून येतात की असं तसं. मग ते काहीतरी फालतू सांगत असतात की अरे तुमच्या घरावरती कोणीतरी हे केलेलं आहे ते केलेलं आहे, तिला जेवणातून हे दिलं ते दिलं. हे कसं, हे शक्य नाही आहे. आणि तंत्रविद्या ही एक गोष्ट अशी आहे ज्यासाठी मेडिटेशन जे म्हणतात ना ते खूप गरजेचं आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअरपणे मांडलेल्या आहेत, तो तुम्ही एकदा नक्की बघा. मी आणखीन एकदा हेच म्हणेन की मूलबाळ होणं न होणं ही एक नॅचरल गोष्ट आहे. ठीक आहे, आता आर्टिफिशियल गोष्टीसुद्धा आलेल्या आहेत. तर काही जणांना ते पटतं आणि त्या खूप खर्चिकसुद्धा आहेत, काही जणांना नाही पटत. पण ज्याचं त्याच्यावरती डिपेंड आहे की ते करून घ्यायचं की नाही घ्यायचं. पण मी त्यांना हेच म्हणेन ज्यांनी मला विचारलं होतं की तू जर हे देवाचं आहे ते कंटिन्यू नाही केलंस तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल, हे होईल ते होईल. मी स्पष्ट सांगते मी नाही करणार आहे आणि माझ्यावरती कोणी जबरदस्तीही नाही करत. आणि मी एकच सांगेन जिथे जिथे ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत माझ्यासारखे ज्यांच्या लग्नाला अगदी 8, 9, 10 वर्ष झालेले आहेत, 20 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्यांना मुलबाळ नाही आहे, हे देवाधर्माचं करण्यापेक्षा मी म्हणेन चांगल्या कामासाठी तो वेळ घालवा. आणि खरंच जर तुम्हाला पटकन जर कोणत्या गोष्टीचं काय म्हणतात त्याला रिझल्ट जर हवा असेल तर खरंच जर तुम्हाला करायचं काही असेल चांगलं कर्म तर ते करा. जे मुक्या प्राण्यांची जी सेवा आहे ती. आता त्यावरतीही मी सांगते म्हणजे सासूबाई अशाच एका गल्ली बोळातल्या फालतू ज्यांना काहीही काम नाही अशा मांत्रिकाकडे गेल्या. ठीक आहे, तांत्रिक जे काय आहेत आणि अगदी इथलेच आहेत त्या अडाणी माणसं. मी स्पष्टच बोलते, मला ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे. त्यांनी सांगितलं की असं असं ह्या देवाचा राग आहे आणि तुम्हाला एखाद्या ते म्हणतात ना बळी द्यावा लागेल ह्याचा कोंबडी किंवा बकऱ्याचा वगैरे. जेव्हा माझ्यापर्यंत जेव्हा ही गोष्ट आली माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की असंच आहे. मी म्हटलं त्या मुक्या प्राण्याचा जीव देण्यापेक्षा ज्या व्यक्तीने हे सांगितलेलं आहे त्याचाच आपण बळी देऊया, बघूया होतं का. तर अजूनही आपण देवावरती कोणाचीही श्रद्धा नाही आहे. सगळे अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत आणि अंधश्रद्धेमध्ये खूप वाहत चाललेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना म्हणजे पेशन्स नाही आहेत. ठीक आहे, आज झालं ना उद्या त्याचा लगेच रिझल्ट लागतो, हे असं होत नाही. मला माहिती आहे, मला आतून मनातून माहिती आहे की मला आज ना उद्या मुलबाळ होईल. त्या गोष्टीसाठी वेळ आहे. जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा मला आई होण्याचं सुख मिळेल. ठीक आहे, पण ह्यांच्यामध्ये पेशन्सच नाही आहेत. ही म्हणजे 21वे शतक आहे आणि आपण अजूनही अंधश्रद्धेच्या ते काय म्हणतात ते छायेखाली प्रत्येक गोष्टीसाठी याचा बळी द्यायचा त्याचा बळी द्यायचा, हे करायचं ते करायचं, हे खूप चुकीचं आहे. याला काहीही अर्थ नाही आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत मी तर म्हणेन की मुक्या जनावरांनाच का दाणीला द्यायचं. जर खरंच जर काही वाटत असेल तर स्वतःचा बळी द्या. खरंच जर हे व्हावं ते व्हावं असं वाटत असेल तर घरच्या असतातच त्यांचा बळी द्या. मुक्या जनावरांचा जीव देऊन जर आपलं चांगलं होणार असेल तर म्हणजे ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. अगदी आता तरी सगळे
जॉब नाही मिळत आहे, लग्न नाही होत आहे, मूलबाळ होत नाही आहे, घरामध्ये पैसा येत नाही आहे, तर त्यासाठी त्या मुक्या जनावराचा जीव देणं हे खूप चुकीचं आहे आणि ही एक अंधश्रद्धाच आहे. आणि ह्याच गोष्टीमध्ये सगळे वाहत चाललेत आणि मग काय जे फालतू आहेत गल्ली बोळातले तांत्रिक मांत्रिक त्यांचं फावतं. ते म्हणतात हां ठीक आहे, आज इतके द्या पैसे तितके द्या, ते पैसे लुटतात, ते निवांत आहेत आणि त्यांच्याही मनाला माहिती आहे की आपण जे करतो आहे ते ढोंग आहे आणि समोरच्याला उल्लू बनवतात आणि जे उल्लू बनणारे आहेत ते बनतात. आजपर्यंत या 8 वर्षामध्ये, माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली, ज्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला हे करावं लागेल, ह्या देवाची यात्रा करावी लागेल, ह्याचा बळी द्यावा लागेल, मी एकही यात्रा केलेली नाही आहे. मी स्वतःचं सांगते, मी माझ्या सासू सासऱ्यांचं, माझ्या मम्मी पप्पांचं नाही सांगते. दुसरी गोष्ट, आम्ही जर खरंच यातून बाहेर पडायचं असेल ना तर वाचन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपले जे हिंदू धर्मातले खूप चांगले ग्रंथ आहेत, जसं की भगवद्गीता. मी त्यांनाही सांगितलं भगवद्गीता आणि भागवद्गीता यामध्ये फरक आहे, ठीक आहे. तर त्याचं वाचन करा, मनन करा, चिंतन करा, स्वतःला काय हवं आहे स्वतःला गुंतवून घ्या. तुम्ही त्याच पाठीमागे नका लागू की बाबा मला मूलबाळच नाही आहे, मग ती रडारडी, तो मेलोड्रामा, इमोशनल ड्रामा, यातून काहीही होत नाही. तुम्ही मेंटली खूप खचून जाता आणि यातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता ना, त्यातून बाहेर पडणं, त्या गोष्टी विसरणं खूप अवघड आहे. मग असं वाटतं की बास आता हे सगळं थांबवलं जातं आणि काही जण तर म्हणजे आपलं सगळं संपवूनच देतात. याला अर्थ नाही आहे. बाईच्या जन्माला सगळे म्हणतात की जेव्हा ती आई होती तेव्हा ती परिपूर्ण होते. असं का? असं कुठे लिहून ठेवलं आहे? अजिबात नाही. आपला जन्म फक्त, बायकांचा जन्म हा ठीक आहे, वयात आल्यानंतर लग्न लावून देणं आणि मुलाबाळांना जन्माला घालणं इतक्यासाठी नाही झालेलं आहे. खूप गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासाठी, त्या करा. त्या एकाच गोष्टीच्या पर्टिक्युलर पाठीमागे लागणं खूप चुकीचं आहे. ते मी तर म्हणेन की वेळ वाया घालवण्यासारखं आहे. आता मी स्वतः शिकूनही घरी आहे, पण मी घरी बसून 4 भिंतीच्या आतमध्ये काय करते हे माझ्या नवऱ्याला चांगलं माहिती. मी स्वतःला गुंतवून घेते आणि कुठेतरी मन डायवर्ट करा. त्याच एका गोष्टीवरती नका हे करू. आणि कोणीतरी सांगितलं की नाही बाबा हे देवाचं आहे, तुम्हाला करावं लागेल वगैरे. देवाचं करणं वेगळं आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली मुक्या जीवांचा बळी देणं ही गोष्ट वेगळी. एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला काहीच करायचं असेल ना तर मी तर म्हणेन सेवा करा. धार्मिक गोष्टी वेगळ्या आहेत, त्याचा दूरपर्यंत अंधश्रद्धेशी काहीही संबंध येत नाही. तर इतकं ठीक आहे. तर मी हेच सांगेन की त्यांनाही आणि इतर ज्या माझ्यासारख्या आहेत ज्यांना प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा काही गोष्टींमध्ये प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होत नसेल तर त्याच पाठीमागे लागून 24 तास त्याच गोष्टीचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही आहे. स्वतःला गुंतवून घेणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःला इतर गोष्टीमध्ये गुंतवून घेत नसाल तर मी हेच सांगेन की ही गोष्ट जितकी इग्नोर कराल, या गोष्टीतून जितकं बाहेर पडाल तितकंच तुमच्यासाठी चांगलं असेल. आणि खरंच जर नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल तर मी हेच सांगेन की तुम्ही पहिली गोष्ट तर मेंटली फिट राहणं, मेंटली खुश राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही फिजिकलीसुद्धा फिट राहाल. आरोग्य चांगलं असेल, मन चांगलं असेल तर खरंच या गोष्टी शक्य आहेत. आणि तर हे असं होतं. आणि प्रत्येक गोष्टीचं खापर देवावरती फोडण्यापेक्षा काही गोष्टींना स्वतःला सुद्धा जबाबदार ठरवत जा की नाही बाबा हे आम्ही असं केलं म्हणून आमच्या वाटेला हे असं आलं म्हणून. प्रत्येक गोष्टीचं अगदी काही असू दे, हे नाही झालं ते नाही झालं मग देवाचा राग. हे कोणी ठरवलं? हे सगळं माणसांनीच बनवलेलं आहे आणि माणसंच यामध्ये अडकत चालली आहेत ना. बाहेरच्या जगामध्ये जरा तुम्ही बघा, मी बाहेर जाऊन बघत नाही जग कसं आहे ते. मोबाईलवरती खूप गोष्टी येतात की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. जितकं आपल्याला आपण निवांत आहोत आणि जितकं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. काही जणांना तरी जे आपण उपभोग घेतो ज्या गोष्टींचा, काही जणांना ते बघायलाही मिळत नाही, पण त्याची आपल्याला किंमत नाही आहे. जे आपल्याकडे नाही आहे ना तेच हवं असतं का कोणास ठाऊक. तर मी एकच सांगेन की पॉझिटिव्ह राहा. रडारडी, ते दर महिन्याला पिरियड्स आले मग ते रडारडी करणं, रडणं, काही उपयोग नाही आहे त्याचा. तुम्हीच मेंटली खचून जातं, तुम्हीच फिजिकली
अनहेल्दी होता ह्याचा काही उपयोग नाही आहे. उलट तुम्ही जास्त काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम्समध्ये पडाल. तर हे असं होतं. त्यांनी अजून खूप गोष्टी विचारल्या, पण ठीक आहे, हळूहळू मी ते एक्सप्लेन करेन. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. तर मी जाता जाता एकच सांगेन की मूलबाळ होत नाही याचं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः कशी आनंदी राहाल आणि पॉझिटिव्हली घ्या ती गोष्ट. आत्ता ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. आधी आपण काही 1700-1800 काळामध्ये नाही राहत आहे, हे 21सावं शतक आहे. तर यामध्ये मूलबाळ होणं न होणं ही खरंच नॉर्मल गोष्ट आहे. आपणच त्याचा इतका कांगावा केलेला आहे की नाही, मग ते नाही झालं तर मग जीवन म्हणजे शून्य असं ठरवलं आहे आपण. तर तसं न करता पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि खरंच प्रत्येक गोष्टीला देवाला दोष देत जाऊ नका, इतकंच मी सांगेन. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आणखीन काही कोणाला विचारायचं असेल तर इंस्टाग्रामवरती आम्ही ॲक्टिव्ह असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. धनुश्री जासूद हीच माझी आय डी आहे, याच नावाने माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. तिथे मला तुम्ही जे काही विचारायचं आहे तुमचं पर्सनल किंवा इतर कोणत्याही गोष्टी विचारू शकताय. कमेंटमध्ये मी फार नाही बोलू शकत कारण यूट्यूबचे काही गाईडलाईन्स आहेत, नाहीतर मग माझं चॅनल मग यूट्यूब उडवून टाकेल. म्हणून मी त्यावेळेला सुद्धा आम्ही खूप बोललो, पण मी कमेंट रिमूव्ह करून टाकल्या. कारण यूट्यूबचे काही जे टर्म्स कंडिशन आहेत त्यासुद्धा पाळाव्या लागतात. ओके, ठीक आहे, टाटा बाय बाय, टेक केअर. फार काही विचार करत बसू नका. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. माणसाचा जन्म हा शेवटचा जन्म आहे असं म्हणतात. तर यामध्ये खरंच चांगलं कर्म करूनच माझं मत आहे मरायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांनी, मी एकटीने नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.